नमस्कार. मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. शुभमचा आज 10वीचा निकाल लागला. खूप आनंदात होता तो. आईशी बोलावे म्हणून तो अंगणात गेला. आकाशातल्या तारका पाहत होता. अचानक आज त्याला तो लहान असताना घडलेली घटना जशीच्या तशी त्याच्या डोळ्यासमोर तळून गेली. खरं तर ती घटना त्याच्या डोळ्यात कायमच जिवंत होती. म्हणूनच आज त्याला आईची खूप आठवण येत होती. तू शिकून मोठा साहेब हो. त्या दिवशी आईने बोललेले हे वाक्य त्याच्या कानात सारखे गुंजत होता आणि म्हणूनच तो खूप अभ्यास करत होता. आणि आज तो 10वीत मेरिटमध्ये आला होता. त्या दिवशी तो खूप बेचैन होता, खूप रडत होता. कारण आजी आणि बाबा दोघे मिळून त्याच्या आईला खूप मारत होते. तसे ते दोघे मिळून नेहमीच आईला मारायचे. पण आज भाजीत मीठ जास्त पडल्याचं निमित्त आणि त्यांनी मारायचा कहरच केला. बाबा काठीने आणि आजी बेल्टने मारत होती. सीमा, शुभमची आई, वाचवा वाचवा म्हणून ओरडत होती. तो बिचारा एकदा आजीला पकडून एकदा बाबांना पकडून, सोडा माझ्या आईला, सोडा माझ्या आईला, माझ्या आईला मारू नका, सोडा तिला, माझ्या आईला वाचवा, ओ काका, ओ मावशी, कुणीतरी माझ्या आईला वाचवा प्लीज, असे म्हणून तो आक्रोश करत होता. आईला आजी आणि बाबा मारणे काही थांबवत नाही आणि मदतीला कोणीच येत नाही हे पाहून शेवटी त्याने आजीला जोरात दाताने चावा घेतला. लहान मुलांचे अणकुचीदार दात ते चांगलेच रुतले. आजीने देवा देवा, मेली रे बाबा, नरेश वाचव रे या म्हातारीला, आता तुझी आई काही वाचत नाही, नरेश, देवा, मेली रे बाप्पा, असे म्हणून ओरडायला लागली. आणि सीमाला सोडले. शारदाबाई जोरात ओरडल्या आणि नरेशने सुद्धा मारणे थांबवून शारदाबाईकडे धाव घेतली. काय झाले आई, का ओरडते, काय केले या रांडीने तुला, थांब तुझा आता जीवच घेतो रांडीचे, माझ्या आईला त्रास देते का. शारदाबाई पुन्हा ओरडल्या. अरे गणेश, तुझ्या बायकोने नाही रे बाबा, तिच्या ह्या कार्ट्याने मांडीचा लचकाच तोडला रे बाबा, देवा, मेली रे, वाचव या कार्ट्यापासून. आणि शारदाबाईने तिची साडी वर करून आपला पाय गणेशाला दाखवला. शुभमचे दात जबरदस्त रुतले होते. पोटरीतून रक्त येत होतं. नरेश लेकाकडे पाहून म्हणाला, हरामखोर, आजीला चावतो, माझ्या आईला चावतो, थांब तुझ्या आई बरोबर तुलाही जिवंत नाही ठेवत. कोणाचं पाप आहे माझ्या घरी येऊन घेऊन आली कोणास ठाऊक ही रांड, असं नरेश नेहमी म्हणायचा. कारण सीमा लग्न होऊन आली तेव्हा तिचा 6वा दिवस होता. त्यानंतर पाळी आलीच नाही. नशीब पण इतके खोटे. 8वा संपला आणि दुसऱ्या दिवशी पोटात दुखायला लागले. अगदी म्हणतात तसे. 9व्याची फक्त सावली पडली. पण अनपढ शारदाबाई आणि नरेश त्यावरून तिला खूप त्रास देत होते. हे पाप कुणाचं तरी तू माझ्या गळ्यात मारलं, सांग रांडे, हे कोणाचा पाप ते, हे आपलंच बाळ आहे, आपल्या दोघांचं बाळ आहे, सासूबाई हा तुमचाच नातू आहे, या घराण्याचा वारस, हे सांगून सांगून सीमा थकली. पण या दोघा मायलेकात काडीचा फरक पडला नाही. शेवटी बिचारीने पटवून सांगणे सोडून दिले. तुम्हाला जे समजायचे ते समजा, असंच ठाम सांगितलं. आणि म्हणूनच नरेश शुभमचा दुस्वास करायचा. जवळ गेला की त्याला ढकलून द्यायचा. पण त्याने शुभमला मारायला कधीच हात वर केला नाही. आज पहिल्यांदा त्याने शुभमवर हात उचलला. सीमाने तो हात वरच्यावर धरला. इतक्यात वेळची गुपचूप मार खाणारी सीमा. पण जेव्हा तिच्या लेकराच्या अंगावर हात उगारला तेव्हा मात्र तिच्या अंगात इतकं बळ कुठून आलं कोणास ठाऊक. म्हणाली, माझं काय करायचं ते करा, पण माझ्या लेकराला बोट जरी लावलं तरी एकेकाचा हात तोडून ठेवीन. अंगणात रचून ठेवलेल्या सरपानावरची कुऱ्हाड हातात घेतली तिनं आणि शुभमला पाठीमागे लपून रागाने पाहू लागली. तिचे ते लाल भडक डोळे आणि हा असा अवतार शुभमने पहिल्यांदा पाहिला. आपल्या आईचा असा रुद्रावतार बघून तोच घाबरला. नरेशसुद्धा तिचे हे चंडिकेचे रूप प्रथमच पाहत होता.
शुभमला मारले तर ही चंडिका नक्कीच आपल्या नरडीचा घोट घेईल. इतकी भयानक आणि अकराळ विक्राळ रूप दिसत होते तिचे. ते रूप पाहून नरेशने शुभमला मारायला उगारलेला हात खाली घेतला. शारदाबाई शुभमला कायम एका डोळ्याने बघायची, त्यामुळे सीमा डोळ्यात तेल घालून शुभमकडे लक्ष ठेवून असायची. लपून छपून पैसे ठेवायची आणि शुभमला गुपचूप आवडते ते घेऊन द्यायची. आता शारदाबाईने तर कहरच केला होता. सीमाला जेवण बनवायला लावायची आणि सगळं संपवून टाकायची. रोज असंच करायची. शुभमला थोडंफार खायला द्यायची. त्यातलं थोडं गुपचूप तो सीमाला द्यायचा. म्हणायचा, आई थोडंसं घे खाऊन. 2 घास खाऊन तिचे पोट मात्र भरत नव्हते. घासातला घास तो कसं पोट भरणार? किती दिवस उपाशी राहणार? सीमाने आता ठरवले, घराच्या बाहेर पडायचे, लोकांची धुनीभांडी करायची आणि आपले व आपल्या बाळाच्या पोटापाण्याची सोय करायची. निदान कोणी शिळपाथं तरी खायला देईल, तितकाच पोटाला आधार आणि हातात 4 पैसे आले तर शुभमच्या शिक्षणाची सोय. पण शारदाबाई आणि नरेश महाधूर्त म्हणाले, आमची बदनामी करायला आणि तुला गुलछर्रे उडवायला बाहेर पडायचे आहे होय ग? खबरदार घराच्या बाहेर पाऊल टाकलं तर पुन्हा या घराचे दरवाजे कायमचे बंद. बिचारी सीमा गुपचूप यांचा अन्याय सहन करत घरात बसली. आता वरून लाथ आणि खालून बुक्की असे लाजिरवाणे जिने जगत होती. शारदाबाई सीमाकडून काम मात्र सर्व करून घ्यायची. सर्व करून नाही, बिचारी खूप अशक्त झाली होती. तिला ताप भरला, पण डॉक्टरकडे सुद्धा नेत नव्हते. शेवटी शुभमने रात्री नरेश झोपल्यावर एक 10ची नोट गुपचूप खिशातून काढली. सकाळी शाळेत गेला. येताना मेडिकलवाल्याला बोलला, काका माझ्या आईला खूप ताप आहे हो, माझ्याकडे 10 रुपये आहेत, यात तापाची गोळी येणार का हो? मेडिकलवाला जरा दयाळूच होता. तो म्हणाला, नक्की येईल बेटा, पण आधी तुझ्या आईचा ताप नेमका कशाने येतो हे डॉक्टरला दाखवावे लागेल. शुभम म्हणाला, काका डॉक्टरला देण्याइतपत पैसे माझ्याकडे नाही आणि माझे बाबा आणि आजी तिला काही झालं तरी डॉक्टरकडे नेणार नाही. जणू ते माझ्या आईच्या मरणाची वाट पाहत आहेत. काका प्लीज माझ्या आईसाठी काहीतरी करा प्लीज. ठीक आहे असे म्हणून मेडिकलवाल्याने क्रोसिनच्या 4 गोळ्या शुभमच्या हातावर ठेवल्या. शुभमने पैसे देण्यासाठी हात पुढे केला, पण पैसे घेण्याचे धाडस त्या मेडिकलवाल्यात नव्हते. म्हणाले, बेटा पैसे नकोत, काहीतरी खायला देऊन मगच तुझ्या आईला गोळी दे. मग त्याने एक बिस्किटचा पुडा घेतला. 5 रुपये अजून उरले. गुपचूप घरात गेला. सीमा तापाने फणफणत होती. नरेश, शारदाबाई कोणीच घरी नव्हते. त्याने आईला बिस्किट खायला दिले, मग गोळी दिली आणि पुन्हा तिला आराम करायला लावून बाहेर पडला. जायच्या आधी त्याने डायरीतून 1 नंबर हातावर लिहून घेतला. त्याच्या मामाचा नंबर होता तो. जवळपास गेलो तर आजी किंवा बाबांना खबर लागेल म्हणून सायकल घेऊन लांब गेला. तिथून मामाला फोन केला. मामा घरी नव्हता. फोन मामीने उचलला. आई खूप आजारी आहे, पण आजी आणि बाबा तिच्याकडे दुर्लक्ष करतात, तिला उपाशी ठेवतात, काम मात्र सगळे करून घेतात. मामी मामाला आल्यावर सांग आणि लवकर पाठव. मामी नाही तर माझी आई मरून जाईल ग. मामी प्लीज मामाला लवकर पाठव. हो नक्की पाठवते. शुभम तू अजिबात काळजी करू नको. म्हणून मामीने फोन ठेवला. तसाच सायकल जोरात पिटाळून घरी आला. घरात कोणीच नव्हते. आई अंथरुणावर पडली होती. हळूच आईजवळ गेला. म्हणाला, आई मी मामाला फोन केला. मामीने उचलला होता. तिला सगळं सांगितलं मी. मामी मामाला उद्याच पाठवते म्हणाली. पण सीमाला माहीत होते आपली बहिणी काही दादाला सांगणार नाही, कारण आई बाबा दोघेही वारले तेव्हा वहिनीने किती त्रास दिला हे तिला माहीत होते. आणि दादा आल्यावर कशी गोड गोड बोलायची हे तिने अनुभवले होते. लग्न झालं तेव्हाच सांगितले होते तिने, सीमा आता तुझा आमचा संबंध संपला. आता तू या घरात पाऊल टाकशील तेव्हा कोणतंच
रडगाणं घेऊन यायचं नाही. खूप चांगलं स्थळ शोधून दिलं आम्ही. आता तेच तुझं घर. सीमा 2-3 वेळच माहेरी गेली. दादाने विचारले सुद्धा. सीमा खूप अशक्त दिसते ग. सुखी आहेस ना ग? सीमाला पक्के ठाऊक होते इथे येऊन पण आपला निभाव लागणार नाही आणि पदरात एखादं पोर असेल तर सारंच कठीण. ती म्हणायची, हो दादा, खूप सुखी आहे मी. अरे मागच्या आठवड्यात तब्येत बरी नव्हती म्हणून सुकलेली दिसते मी तुला. तू आल्यावर पाहतोच न माझी सासू आणि नवरा माझी किती काळजी घेतात ते. कारण दादा यायचा तेव्हा सासू आणि नवरा खूप चांगले वागायचे. त्यामुळे दादाला शंकेला वावच नव्हता. सीमा मनोमन म्हणाली सुद्धा, काय देवा, एकेकाचं नशीब घडवतो तू. ना माहेरी सुख ना सासरी. इतक्या वेदनेने भरलेले जीवन देण्यापेक्षा जन्मालाच का घालतो. पुन्हा आपले प्रारब्ध समजून गुपचूप बसायची. सीमाचा ताप काही उतरत नव्हता आणि वरून धुणी भांडी ही पाण्यातली कामं करून ती खंगून गेली होती. शुभमला आपल्या आईची ही अवस्था बघवत नव्हती. रात्री शुभम आईच्या बाजूला हंतरून टाकून झोपला. खरं तर त्याला आईच्या कुशीत झोपायचे होते, पण सीमा त्याला म्हणाली, बाळा, मला खूप ताप आहे, तू थोडं लांबच झोप. माझं काय बरं वाईट व्हायचं ते होऊ दे, तुला काही होता कामा नये. शुभम सीमाला म्हणाला, आई थांब, तुझ्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवतो. आणि तो एक फडकं घेऊन सीमाच्या डोक्यावर ठेवू लागला. थोडं अंग थंड झालं. सीमा शुभमला म्हणाली, शुभम बाळा, आता मी काही जगत नाही. तुझ्यासाठी तरी देवानं थोडे वर्ष मला जिवंत ठेवावे असं त्या परमेश्वराला रोज प्रार्थना करते. पण त्याने सुद्धा माझी परीक्षा घ्यायचे ठरवले आणि आता या आयुष्याच्या परीक्षेत मी साप नापास आहे. खरं तर जन्माला आल्यापासून मी सुख असं पाहिलंच नाही. घरची गरिबी, त्यात मुलगी, त्यामुळे शिक्षण नाही. दादाला म्हणजे तुझ्या मामाला मात्र चांगले 12वी पर्यंत शिकवले. त्यामुळे तो एका शेजाऱ्यांचा ओळखीने कंपनीत कामाला लागला. मी जेमतेम 16 वर्षाची असेल. तापाचे निमित्त होऊन माझी आई वारली. मग आधी दादाचे लग्न केले. त्याची बायको खूप कजाक बाई. टोचून बोलून तुझ्या आजोबांना जेवायला द्यायची. म्हणायची, हे दोघे म्हणजे मी आणि तुझे आजोबा. खायला काळ अन भुईला भार आहे. त्यातच बाबांना लकवा मारला. त्यामुळे त्याचा उजवा हात आणि पाय निकामी झाले होते. पैसा नाही म्हणून डॉक्टर नाही. आणि तिच्या त्या टोचून बोलण्याने त्यांनी अन्नपाणी सोडले. एक दिवस त्यांनी सुद्धा या जगाचा निरोप घेतला. आता काय तुझी मामी सैराट सुटली होती. मामा कामाला गेला की सगळं काम मला करायला लावायची. संध्याकाळी दादा आला की वंच करून भरभरून पण कोरडी माया करायची. तुझ्या मामाला वाटायचे माझी बायको किती चांगली आहे. सीमाचे किती करते. नाटकी नुसती. दादाला मी खरं कधीच सांगितले नाही, कारण मला भीती वाटायची. मी खरं सांगितलं तर त्या दोघात भांडण होणार. त्यामुळे गुपचूप सगळं सहन करायची. एक दिवस तुझ्या मामीच्या नात्यातले कोणीतरी घरी आले. त्यांना मी आवडली. लग्नाची मागणी घातली. पाहिले तेव्हाच मला तुझे बाबा आवडले नव्हते. मी तुझ्या मामीला बोलले सुद्धा, वहिनी, मुलगा जरा उन्हाळच वाटतो. पण मामीने काही ऐकले नाही. दादाला खूप पटवून सांगितले तिने. मुलगा खूप चांगला आहे, शिवाय आमच्या परिचयाचा आहे. शेवटी लग्न झालेच, पण नशिबाने इथेही माझी साथ दिली नाही. मग तू झाला. तुझ्याकडे बघून तू मोठा होशील. तुला खूप शिकवायचे. चांगली नोकरी लागली की मग तुझा सुखाचा संसार पाहून सगळे दुःख विसरणार होती आणि आनंदाने डोळे मिटणार होती. पण हे सुखसुद्धा माझ्या नशिबात नाही. शुभम बाळा, मला नाही वाटत मी जास्त दिवस जगेन. तू उद्या जरा उशिराने मामाला फोन कर, म्हणजे मामा फोनवर सापडेल. मामीने उचलला तर ती काही निरोप देणार नाही. दादा इथे आला की मी त्याला सांगते, मी मेल्यावर तुला त्याच्यासोबत घेऊन जायला.
तिथे तू मामीच्या हाताखाली पडेल ते काम कर, पण शाळेत जा, खूप शिक, मोठा साहेब हो. मी वरून तारा होऊन तुला रोज पाहत जाईन. तुला जेव्हा माझी आठवण येईल तेव्हा बाहेर येऊन आकाशात पाहत जा. जो मोठा चमकणारा तारा दिसेल ती तुझी आई. तू माझ्याशी गप्पा मारत जाशील. मी बोलणार नाही, पण सगळे ऐकत जाईन. पण काही झालं तरी तू इथं राहू नको. इथं तुझं काहीच भविष्य नाही. मामी वाईट असली तरी मामा खूप चांगला आहे. एक लक्षात ठेव. माहीत आहे मला हे तुझं खेळायचं बागडायचं वय आहे, पण तुझं पुढचं भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर मामीला कामात मदत करणं जरुरी आहे. तुला असंही वाटेल मामाची 2 मुलं, ती काही करत नाही, मग त्याच्यापेक्षा छोटा मी का करू. पण एक लक्षात ठेव, जसं मला म्हणाली खायला काळ भुईला भार, तसंच तुलाही बोलेल. आपलं भविष्य घडवायचे तर शब्दरूपी हे घाव तुला सहन करावे लागेल. या आईचे हे स्वप्न पूर्ण करशील ना राजा. खूप शिकून मोठा होशील ना. खूप बोलून सीमाला थकवा जाणवत होता. म्हणाली, शुभम झोप आता. उद्या मामाला नक्की फोन कर. शुभम झोपी गेला. सीमाला मात्र आपले मरण समोर दिसत होते. ती आता तिचा दादा येण्याची वाट पाहत होती. सकाळ झाली. सीमाला जागेवरून उठवत नव्हते. शुभम शाळेची तयारी करून जायला निघाला. मग त्याने विचार केला, आज शाळेत जातच नाही. सकाळी सकाळी मामा घरी मिळेल. आधी मामाला फोन करू. पण सगळे बूथ बंद होते. सकाळी 8:30ला एक बूथ उघडले. मामाला फोन केला. नशीब बलवत्तर होतं. मामाने फोन उचलला. शुभम हॅलो मामा म्हणून आधी रडायला लागला. मग त्याच्या लक्षात आलं आपल्याकडे पैसे कमी आहेत. मामाशी बोलून नीट सगळं सांगून झालं पाहिजे. डोळे पुसले. म्हणाला, मामा तू लवकर ये. आई खूप आजारी आहे. बाबा आणि आजी तिला डॉक्टरकडे पण घेऊन जात नाही. पुन्हा म्हणाला, मामा परवा मी फोन केला होता. मामीने उचलला होता. मामीने सांगितले नाही का तुला. मामा प्लीज तू लवकर ये. आणि पुन्हा रडायला लागला. फोन चालूच होता. मामा जोरात ओरडला, सुमित्रा लवकर इकडे ये. शुभमचा फोन आला होता. ती म्हणाली, हो आला होता. मग मला का नाही सांगितले. म्हणाली, मी सांगायचे विसरले हो, सॉरी. शुभमचा फोन कट झाला. पैसे संपले होते. बरोबर शाळा सुटायच्या वेळेवर तो घरी आला. कोणाला संशय नको म्हणून आईला म्हणाला, आई सकाळीच मामाला फोन केला. येणार बोलला आज. इकडे मामाने बायकोला चांगले फैलावर घेतले. बॅग भरून दुपारच्या एसटीने निघाला. सोबत डबा घेऊन आला होता. सीमा डोळ्यात प्राण एकवटून आपल्या दादाची वाट पाहत होती. शुभम आईजवळ बसून होता. नरेश कामाला गेला होता. शारदाबाई बाहेर गेल्या होत्या. इतक्यात दार वाजले. का कोण जाणे, पण सीमाला वाटले तिचा दादा आला. ती शुभमला म्हणाली, शुभम दिनूमामा आला वाटते. मला तरी तसाच भास होतो आहे. जा जरा दार उघडून पहा तरी. शुभमने बाहेर येऊन ओसरीचे दार उघडले. दारात दिनूमामा पाहून त्याला घट्ट मिठी मारली. म्हणाला, मामा आई बघ ना कशी झाली. आणि रडायला लागला. मामाने शुभमला कडेवर घेतले. म्हणाला, मी आलो न, आता काळजी करायची नाही. सीमा कुठे आहे. शुभमने खोलीकडे बोट दाखवलं आणि दिनू मामाला घेऊन शुभम आईजवळ आला. खोलीत अंधार होता. पण चाहुलीवरून सीमा म्हणाली, दिनू मामा का रे. होय सीमा, तुझा दिनू दादाच आहे. आणि शुभमने खिडकी उघडली. सीमाच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. दिनू सीमा जवळ गेला. म्हणाला, ए वेडाबाई आता रडायचे नाही. तुझा दादा आलाय ना. आणि सीमाचे डोळे पुसले. सीमा उठून बसत म्हणाली, दादा आता मी काही जगत नाही. माझी शेवटची इच्छा पूर्ण करशील. दिनू म्हणाला, सीमा मी तुला काही होऊ देणार नाही. चल आपण आत्ताच्या आत्ता तालुक्याच्या दवाखान्यात जाऊ. हा दादा तुला नाही मरू देणार. सीमा म्हणाली, दादा तुझ्या मांडीवर डोकं ठेवू दे. शेवटची झोप तुझ्या मांडीवर घेते. दिनूने तिचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं आणि तिच्या गालावरून हात फिरवत राहिला. सीमा म्हणाली, दादा
आता मी काही जगत नाही. तुझ्याच येण्याची वाट पाहत होती. माझे मरण मी डोळ्याने पाहत आहे. फक्त तुला एक विनंती आहे. माझ्या शुभमला तू तुझ्या सोबत घेऊन जा. इथे त्याचं काहीच भविष्य नाही. मला वचन दे दादा, तू त्याला घेऊन जाशील. दिनूने सीमाचा हात हातात घेतला, म्हणाला, सीमा, मी शुभमला पोटच्या पोरासारखं पाहीन. तू काळजी करू नको. सीमा म्हणाली, नाही दादा, तुझ्या प्रेमावर शंकाच नाही रे. पण तुझी बायको, ती त्याला इतक्या सहज नाही स्वीकारणार. आता तुझी खरी कसोटी आहे. कारण तुला माहीत नाही, पण बाबा केवळ तुझ्या बायकोची बोलणी खाऊन सुमित्रा बहिणीच्या जाचाला कंटाळून गेले. माझंसुद्धा तिनेच वाटोळ केलं. तिचे हे नातेवाईक म्हणजे माझा नवरा आणि सासू कसे आहे तिला चांगले ठाऊक होते. पण मुद्दाम माझं लग्न करून दिलं. तू कामावर गेल्यावर खूप त्रास दिला मला, पण तुझ्या सुखासाठी मी गप्प बसली. आता माझ्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे दादा. त्याला खूप शिकून मोठा साहेब करायचं स्वप्न होतं माझं. सारंच संपलं आता. दादा, माझ्या शुभमला पदरात घे. खूप हुशार आहे तो. त्याला खूप शिकव. पडेल ते काम करेल तो. सुमित्राला सगळ्या कामात मदत करेल. शुभम, करशील ना बाळा या सीमाची? तुझ्या आईची शेवटची इच्छा पूर्ण कर. इतकं लहान मूल ते. परिस्थितीने खरंच खूप शहाणं झालं होतं. त्याने सीमाचा हात हातात घेतला, म्हणाला, आई, हा तुझा शुभम. तुला वचन देतो, काही झालं तरी मी खूप अभ्यास करीन. आई, मी तुझं नाव खूप मोठं करीन. पण आई, तू मला सोडून मरणाच्या गोष्टी नको करू. मामा म्हणतो ना आपण मोठ्या डॉक्टरकडे जाऊ. मामा, जायचं ना आपण डॉक्टरकडे? मामाने शुभमला कवटाळले. हो रे राजा, आपण तुझ्या आईला मोठ्या डॉक्टरला दाखवू. काही होणार नाही माझ्या सीमाला. फक्त तू बरी हो सीमा. जर तुझं काही बरं वाईट झालं तर हा तुझा दिनूदादा या तुझ्या नवऱ्याला आणि सासूला बघ कशी जेलची हवा खायला लावतो की नाही ते. सीमा म्हणाली, नको दादा, ही माणुसकी नसलेली माणसं. यांना कोर्टात खेचून काय होणार? जेलच ना. पण त्या पायी तुझा पैसा किती वाया जाणार या कोर्ट कचेरीत. तोच पैसा माझ्या शुभमला शिकवायला लाव. माझ्या आत्म्याला तेव्हाच शांती मिळेल. बरं बाई, चल सीमा, आता इथे वेळ घालवू नकोय. शुभम बाळा, आईचे 2 लुगडे आणि तुझे 2 कपडे घे एका थैलीत टाकून. आपण आत्ताच जाऊ डॉक्टरकडे. सीमा, मी येताना डबा घेऊन आलो होतो. 4 घास खाऊन घे. अगं, तुझी ही अवस्था बघून मी विसरूनच गेलो ग. शुभम, आईसाठी पाणी घेऊन ये बाळा. सीमा म्हणाली, नको दादा, आता जेवणाची वासनाच गेली रे. तोंडाला चवच नाही. तेवढ्यात शुभम म्हणाला, मामा, आज 6 दिवस झाले आईच्या पोटात कणभर पण अन्न नाही. काम मात्र सगळेच करायला लावतात. मामा, माझ्या आईला हे लोक जेवायलाच देत नव्हते. पुन्हा रडवेला चेहरा करून म्हणाला, मामा, तू लवकर का नाही आला? आता आलो ना बाळा, सगळं नीट होईल. दिनूने आपली शिदोरी काढली आणि सीमाला 1 घास भरवायला घेतला. सीमा करायचा प्रयत्न करत होतीच. तेवढ्यात तिचे डोळे गरगर फिरायला लागले. छातीची धडधड वाढली. दिनूने तसाच घास खाली ठेवला. चमच्याने पाणी पाजायला घेतले. तोंडातून पाणी दोन्ही बाजूने खाली आले. सीमाची प्राणज्योत मावळली. दिनूने तिच्या डोळ्यावरून हात फिरवून डोळे बंद केले. तेवढ्यात शारदाबाई घरात शिरल्या. अनोळखी चप्पल दारात बघून जरा थबकल्या. थोडं पुढं आल्यावर तर शुभमचा आणि अजून एका कोणाच्या रडल्याचा आवाज आला. लगोलग घरात गेल्या. शुभम आणि दिनू दोघे रडत दिसले. ती कळून चुकली. सीमा आता या जगात नाही. सीमा जवळ जाऊन जोरात हंबरडा फोडला आणि जोरजोरात रडायला लागली. खूप चांगली होती माझी सीमा. इतके औषध पाणी केले, काहीच गुण आला नाही. देवा, माझ्या सीमाच्या जागी मला का नाही नेले रे? माझी सीमा कशी आम्हाला सोडून गेली ग? या लहान लेकराचा तरी विचार करायचा ना. सीमा, तुझ्या विना हे घर नाही ग. इतक्या वेळचा गप्प असलेला दिनू
सीमाचा भाऊ म्हणाला, खबरदार, यापुढे एक अक्षर बोललात तर जीभ कापून हातात देईन. नाटकी नुसती. तू आणि तुझ्या नालायक पोरानं माझ्या बहिणीचे काय हाल केले हे शुभमनी फोनवर सांगितलं मला. तसाच लगोलग निघालो. आज मी आलो नसतो तर तुम्हा माय लेकाचे कारनामे मला कधीच कळले नसते. सुमित्रा, माझी बायको, तीसुद्धा यात सामील होती हेही कळले मला. तिला तर मी बघून घेईनच. तेवढ्यात नरेश कामावर आला. त्यानेही असेच नाटक करायचा प्रयत्न केला. दिनूने त्यालाही गप्प बसवले. शेजारच्या मदतीने सीमाचे क्रियाकर्म केले. लहानग्या शुभमने आईला अग्नी दिला तेव्हा ते पोर ओरडून ओरडून सांगत होते, माझ्या आईच्या अंगावर इतके लाकडं का ठेवता? काढा ती लाकडं. आधीच आजी आणि बाबाने तिला खूप मारलं. आता तुम्ही काही लाकडं ठेवता? माझी आई खूप दिवसाची उपाशी आहे. आधी तिला जेवायला द्या. मामा, आईला खूप भूक लागली होती. तिला जेवायला द्या प्लीज. ती लाकडं काढा. आई आई. दिनू मामाने त्याला जवळ घेतले. म्हणाला, बाळा, तुझी आई देवाघरी गेली. आता ती आकाशात तारा होऊन तुला रोज बघेन. चल, आपण आईला अग्नी देऊ. त्याच्या हातात जळतं लाकूड देऊन त्याला त्या सरणाजवळ नेले आणि त्याचा हात पुढे केला. सरणाजवळ हात जाताच तो जोरात किंचाळला, नका, माझ्या आईला चटके देऊ. खूप आग होणार तिच्या अंगाची. एकदा आजीने चुलीतलं जळकं लाकूड तिच्या हाताला लावलं होतं. खूप भाजलं होतं तिला. मी फुंकर मारत होतो. माहीत आहे तेव्हा आई काय म्हणाली, शुभम, तुझी फुंकरनं औषधीचं काम करते. थांबा, माझ्या आईला चटका देऊ नका. मग दिनू मामाने त्याला जवळ घेऊन जळत्या लाकडाचा हात त्या सरणाला लावला. सरण पेटलं. शुभम दुरूनच आपल्या आईच्या जळत्या सरणाला हळूच फुंकर मारत होता. म्हणत होता, आई, खूप आग होते का गं? बघ, मी फुंकर घालतो. आई, तू म्हणतेस ना, शुभम, तुझी फुंकर म्हणजे थंडगार औषध. आई, फार आग होत नाही ना गं? आई, आई, बोल ना गं. शुभमचे बोल ऐकून उपस्थित सगळेच हुंदका देत डोळ्याच्या कडा पुसत होते. शुभम आकाशाकडे सर्वात मोठा तारका कुठे दिसतो का पाहत राहिला. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.